महायुतीचा विजय झाल्यानंतर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा 2100 रुपये लवकरच महिलांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे। तरी त्याची तारीख काय आहे व सविस्तर अपडेट काय आहे हे पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या। निकाल लागला, आता लाडक्या बहिणींना रिटर्न गिफ्ट देण्याची सरकारची तयारी। या तारखेपासून 2100 रुपये मिळणार। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यावर काही दिवसांत निकालही लागला आहे। राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या बंपर विजयात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या लाडक्या बहिणींना सरकारने रिटर्न गिफ्ट देण्याची तयारी सुरू झाली आहे। निवडणुकीच्या जाहीरनाम्यात जाहीर केल्याप्रमाणे महायुती आता लाडकी बहीण योजनेनुसार प्रत्येकी 2100 रुपये देईल। हायलाइट्स, महायुती आता लाडकी बहीण योजनेनुसार प्रत्येकी 2100 रुपये देईल। लाडक्या बहिणींना सरकारने रिटर्न गिफ्ट देण्याची तयारी सुरू झालेली असून या निकालानंतर महाराष्ट्रातील महिलांमध्ये आनंदाची लाट उसळलेली दिसून येत आहे। लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता नेमका कधी मिळणार? महाराष्ट्राच्या माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत 5 हप्ते जारी करण्यात आलेले असून राज्यात आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच नोव्हेंबरमध्ये योजनेचा अखेरचा हप्ता देण्यात आला होता। तर आता पुढील हप्ता कधी येईल आणि किती पैसे मिळतील याकडे लाडक्या बहिणींची नजर लागून आहे। सध्या जर पाहायला गेलं तर महाराष्ट्र शासनाच्या माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत दिली जात आहे। तर जाहीरनाम्यात 1500 रुपयांची रक्कम 600 रुपयांनी वाढवून 2100 रुपये करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते। अशा स्थितीत आता पुन्हा महायुती आघाडीचे सरकार स्थापन होणार असल्यामुळे लाडकी बहीण योजनेतील लाभही वाढणार आहेत। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार राज्यातील 2.34 कोटी सदस्य महिलांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळत असून या योजनेसाठी आलेल्या 13 लाख बहिणींचे अर्ज अद्याप प्रलंबित आहेत, जे नवीन सरकार स्थापन होताच निकाली काढण्यात येतील आणि डिसेंबर महिन्यापासून लाडक्या बहिणींना योजनेतील पुढील हप्त्याची रक्कम मिळण्यास सुरुवात होणे अपेक्षित आहे। तुमच्या मते तुम्हाला काय वाटते की महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री कोण असायला हवा हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।